नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की माझं मालविका सोयाबीन भरलेलं नाही आहे, पोचट आहे आणि युनियनही भरलेलं नाही आहे. बरेचशा शेतकऱ्यांना कमेंट केलेली आहे आपल्याला आणि बरेचशा शेतकऱ्यांचे सोयाबीन याच कंडिशनमध्ये आहे. तसं माझं बघा, आज या सोयाबीनला दोन्ही व्हेरायटीला 113 दिवसचा कालावधी पूर्ण होतो, तरी पण पाला गळलेला नाही आहे. बघा ठिगे पडलेले आहे. बघा अजूनही पाला आहे इथे. हे बघा भरमसाठ पाल्याला आहे, पण काही ठिकाणी पाला गळलेला आहे. बघा विरळ दिसत आहे आणि 113 दिवस होऊनही आपलं सोयाबीन अजून सोंगणीला यायचंच आहे. आणि कमेंटमध्ये होतं शेतकरी मित्रांनो की मालविका सोयाबीन भरलेलं नाही आहे. माझं बघा, आता हे मालविका सोयाबीन आहे. आता जर आपण शेंड्यावरले शेंगा तोलल्या, हे बघा 1 2 आणि हे 3, हे 3 शेंगा घेऊया आणि याच्यामधले दाणे बघा. हे मालविका सोयाबीन आहे. हे बघा बघा असं भरण आहे, अशी भरण आहे शेतकरी मित्रांनो. आणि बुडातल्या शेंगा जर पाहतो म्हटलं कमजोर आहे, तुमचंही असंच असेल. हे बघा साधारण भरण आहे. हे बघा आता ह्या बुडातल्या शेंगा बघा, ह्या बुडातल्या प्रत्येक झाडाच्या शेंगा अशाच आहे. हे बघा बुडातल्या शेंगा थोडीशी जशी शेंड्यावर भरण आहे तशी बुडात भरण नाही आहे, कमजोर आहे. बघा हे बघा आहे. आणि काहीच्या शेंगा भरल्याच नाही आहे. बघा पपडीच आहे, अजून पोचट आहे, असं म्हणजे गॅस निर्माण झालेली आहे याच्यात. हे तसेच आहे. असं पर्सेंट आपल्या सोयाबीनमध्ये 10% आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे आता भरण जे आहे ते 90% आपल्या सोयाबीनमध्ये भरण आहे आणि त्या 90% मध्ये कमी जास्त भरण आहे शेतकरी मित्रांनो. जर पाहतो म्हटलं ठस भरण आपल्या सोयाबीनची 80% झालेली आहे शेतकरी मित्रांनो. 80% भरण झालेली आहे. फक्त 20% कमजोर दाणे आहे, पोचट दाणे आहे, ज्वारीच्या दाण्यासारखे येईल. आणि 80% जर 8 एकरात जर पाहतो म्हटलं तर कमी जास्त 8चा ॲव्हरेज लागू शकते शेतकरी मित्रांनो. अंदाज आहे माझा, कारण की शेंड्यावरचे दाणे बरेचसे शेंगा भरलेले आहे. तर अशी भरण आहे. आता प्रत्येक शेतकरी मित्रांना जिथे तिकडे गावोगावी आपल्या महाराष्ट्रात 4चा 5चा 6चा 7चा 8चा असा ॲव्हरेज आहे. 10चा ॲव्हरेज फार कमी शेतकरी मित्र आहे त्यांना लागत आहे. तर आपल्यालाही तोच ॲव्हरेज लागणार, कारण की सोयाबीनची कंडिशन खूप नाजूक आहे. बघा आता हे पूर्ण शेंगा भरलेल्या आहे. बघा शेंगा दिसते ना, ह्या इथून मधातून झाडाच्या सेंटरपासून सगळ्या शेंगा भरलेल्या आहे. म्हणजे आता एका झाडाला जर 50 शेंगा असेल, तिथून मध्यंती जर घेतलं त्याच्या शेंगा 40 शेंगा भरलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. ठस 40 आणि 10 शेंगा अशा खालतच आहे. काही झाडाच्या पूर्ण भरलेल्या आहे, काही झाडं पूर्ण भरून आहे, काही झाडं खाली आहे. आता आपण मध्यंती आलो आहो, आपण शेताच्या सेंटरमध्ये आहो. हे बघा इथले जर पाहिलं, इथले शेंगा घेतो म्हटलं, हे बघा अशी भरण आहे. म्हणजे कमी जास्त दाणे सारखी भरण नाही. हे बघा आहे. तर आपल्याला ही 7-8चा ॲव्हरेज मी पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो. हो आपल्याला इथे सोयाबीन जवळपास 60 क्विंटल सोयाबीन होऊन जाईल. जास्त नाही पाहिजे आपल्याला. काय करता या सालाच्या मनानं बरेचशा शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलेलं आहे, पण आपल्याला 60 क्विंटल सोयाबीन झालं या 8 एकरात तर समाधानी आहे. आणि जे MES आहे तिथे 40 क्विंटल नाही, असं मिळून 100 क्विंटल जरी सोयाबीन झालं तर भरपूर आहे, आपला खर्च निघून जातो. तर अशी कंडिशन आहे. बघा हे शेंगा दिसते ना तुम्हाला, ह्या भरलेल्या शेंगा आहे. ह्या कमी जास्त म्हणजे पोटलोड आहे थोडशा. हेच जर भरलं असतं तर आपल्याला यंदा ॲव्हरेजच लागला असता. अशी कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो. खालच्या बघा ना, हे बघा खालच्या बुडातल्या शेंगा बघा, असे ज्वारीच्या दाण्यासारखे दाणे आहे. हे बघा आहे. काही शेंगा पोचड आहे. हे बघा काही शेंगा भरल्याच नाही. हे बघा याच्यात दाणे आहे पण भरले नाही ना. आहे अशी कंडिशन आहे. हे बघा आहे. आणि तिथूनच
म्हणजे जमिनीपासून हितभर अंतरावून दाग शेंगा भरले नाही आहे आणि वरतून बाकी सब भरलेले आहे. आता हे बघा एक झाड दाखवतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पद्धतशीरपणे दिसेल. हे बघा आता हे झाड बघा आहे. आता ह्या खालच्या शेंगा बघा, हे 1, हे 2, हे 3, 4, हे 5, 6, हे 7, 8, 9, 10 असे खालच्या फक्त जमिनीपासून म्हणजे 9-10 इंचावर भरले नाही आणि इथून सबन भरलेलं आहे बघा. हे इथून ह्या शेंगा आता 40-50 शेंगा येत असतील, 40 शेंगा 30 शेंगा नाही का, ह्या पूर्ण भरलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला दिसतच असेल, अंदाज लावा. आता अशी कंडिशन बंद वावरात आहे आपल्या. आणि ज्या काही आतापर्यंत हिरव्या शेंगा आहे का नाही त्या भरणार नाही आहे बघा. 113 दिवस झाले हे काही भरणार नाही आहे. हे भरण काय आहे, पपडीच आहे अजूक, हे नाही भरणार. याच्या मागं काही लागू नका शेतकरी मित्रांनो. आणि आपलं सोयाबीन अजून भरपूर दिवस घेत आहे. तर असं वाटत आहे का 115 दिवसात येईन, नाही, हे अजून जास्त दिवस घेणार. तर पाला तर गळत आलेला आहे, पण काही काही असे ठिगय आहे. हे बघा हे ठिगय बघा, हे अजून किती पाला आहे इथे ह्या ठिगयला, आणि बाकी ठिकाणी सब पाला गळलेला आहे. डांगीले हिरवा आहे, पण पाला शेंड्यावरचा पाला अजून कायम आहे आपल्या सोयाबीनला. तर यंदा सोयाबीनची नापिकी आहे, कमी पिकणार आहे यंदा सोयाबीन. सगळ्या शेतकरी मित्रांना सगळ्याचेच असेच आहे. आणि जे काही अंकुर प्रभात सोयाबीन आहे ते बेस्ट आहे म्हणते यावर्षी. बरंच ॲव्हरेज लागलं शेतकरी मित्रांना. पण सोयाबीन कोणतंही असो पोटलोड आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. तर हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि आपण कचरा कापलेला आहे बघा, कचरा कापून घ्या. हे बघा कोणत्याच प्रकारचा आपल्या शेतामध्ये कचरा आहे नाही. इथे पहिले ठिगय होतं, तुम्हाला दिसलं होतं, दुधीचं ठिगय होतं, ते कापलेलं आहे मी बघा. आणि अजूनही 10 दिवस लागेल मला सोयाबीन सोंगायला. जमिनीमध्ये ओलावा आलेला आहे, जमीनमध्ये कडक काली आहे जमीन, अशी कडक काली आहे, उरलेली आहे जमीन. हे बघा ऊल घेतलेली आहे, पोपळा पकडलेला आहे बघा. आहे ना. आता धीरे धीरे तुम्ही भरण तर पाहिलीच आहे, 7-8चा ॲव्हरेज लागून जाणार आपल्याला. पूर्ण 13 एकरात 8चा ॲव्हरेज लागला, भरपूर आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. तर तुम्ही सोंगलं का? बरेचसे शेतकरी मित्रांनो सोयाबीन सोंगलं, पण माझं सोयाबीन अजून ह्याच आहे. कारण की आपली जमीन कशी आहे, भरपूर दीर्घकाळपर्यंत ओलावा टिकून ठेवतो. आणि एकदा का ओलावा आटायला लागला का मग तो सपाटाने आटतो. शेंगा वाहिल्या, हिरवट आहे शेंगा, पण पानं नाही वाहिले, पानं नाही गळून राहिले. काय कारण आहे का काय माहीत. आपण बुरशीनाशक नाही फवारलं का, जोडिओ बुरशीनाशक, त्याचा फरक असू शकतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.